नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय भीम. मी गौतम ओवळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे संविधान के सन्मान में. तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की संविधानाचा सन्मान कोण करतंय, का करतंय आणि कशासाठी करतंय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची जर उत्तर बघायची असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. मित्रांनो, भारत देशावर असलेला इंग्रजांचा जुलमी अंमल 15 ऑगस्ट 1947ला संपुष्टात आला आणि भारत देश आपला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेला भारत देश चालवण्यासाठी एक नियमावली किंवा नियमांची असलेली पुस्तिका असणं गरजेचं आहे. कारण की भारत हा विविध राज्यांचा, प्रांतांचा, विविध भाषेचा बनलेला देश आहे. मग त्या सर्व लोकांना समान न्याय मिळाला पाहिजे, समान हक्क मिळाले पाहिजेत किंवा त्यांना समता, स्वतंत्र, बंधुता या तत्वावर आधारलेली ही नियमावली असली पाहिजे. यासाठी 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये हे सर्व ठरवण्यात आलं. आणि असं लिहिणारा माणूस मग तो तेवढाच विद्वान माणूस पाहिजे. म्हणून घटना समितीची 29 ऑगस्ट 1947ला निर्माण झाली. घटना समितीचे जर अध्यक्ष बघितले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही घटना समितीचे, आणि इकडं ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती ज्याला आपण म्हणतो त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बनवण्यात आलं. की ज्या स्वतंत्र, समता आणि बंधुता या नियमावर आधारलेली किंवा असे नियम असलेली सर्व वंचित, शोषित घटकांना न्याय देणारी नियमावली बनवण्याचं काम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर देण्यात आलं. आणि त्यालाच साजेसा न्याय देणं किंवा त्याला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट घेऊन विविध राज्यातील, प्रांतातील घटकांना, शोषित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट घेऊन ही घटना किंवा हे संविधान पुस्तिका तयार केली. आणि तीच संविधान पुस्तिका 26 नोव्हेंबर 1949ला भारत देशाला अर्पण केली. हीच संविधान पुस्तिका 1 जानेवारी 1950 पासून ह्या भारत देशाला लागू झाली किंवा भारत देश आपण रिपब्लिक झाला, स्वतंत्र झाला असं म्हणू. आणि तेव्हापासून भारत देशामध्ये असलेल्या सर्व वंचित, शोषित, गोरगरीब घटकांना या घटनेच्या किंवा या भारतीय संविधानाच्या मार्फत न्याय मिळाला. सर्वांना स्वतंत्र, समता, बंधुता या तत्वावर अधिकार मिळाले, हक्क मिळाले. अशा ह्या संविधान सभेला आता पुढच्या वर्षी जवळजवळ 75 वर्षामध्ये पदार्पण होईल. आणि आज जर बघितलं तर जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं वंचितांना न्याय देण्याचं, तेच कार्य, त्याच पद्धतीचं कार्य त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर हे सुद्धा करतायत. आणि त्याच बाळासाहेब आंबेडकरांनी किंवा प्रकाश आंबेडकरांनी जे आव्हान केलंय की संविधान के सन्मान में, आपण जे कॅप्शन दिले ना, संविधान के सन्मान में, ते बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातील, देशातील तमाम आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या किंवा बाबासाहेबांप्रती असलेल्या प्रेम करणाऱ्या लोकांना, संविधानाप्रती असलेल्या प्रेम करणाऱ्या लोकांना आव्हान केलंय की 25 नोव्हेंबर 2023ला मुंबई येथे असलेल्या शिवाजी पार्क या ठिकाणी सर्वांनी जमायचे आणि संविधानाच्या प्रती आपलं प्रेम आस्था दाखवायची ही वेळ आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण काय असेल तर आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आता पुढच्या वर्षी याला जवळजवळ 75 वर्ष होत आहेत. आणि तरीही या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असलेला अजूनही गोरगरीब समाज, गोरगरीब जनता यांना जो पाहिजे तो पुरेसा न्याय अजून मिळालेला नाही. आणि संविधानामध्ये असलेल्या संविधानिक घटकांनी किंवा जी मूल्य आहेत संविधानाची, ही मूल्य जपायची असतील किंवा शोषित, वंचित घटकांना
तळागाळातल्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर हे संविधान जशा पद्धतीनं मजबूत आहे, ज्या पद्धतीने हे संविधानाचं काम चालतंय ते अजूनही चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे. म्हणून सर्व समाजाला जागा करून सर्व समाजाला, वंचित घटकांना एकत्र येण्यासाठी संविधानाच्या प्रती आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि संविधानाच्या प्रती जर तुमचं प्रेम असेल, हे संविधान जर तुमची प्रगती करत असेल, हे संविधान जर तुमच्या प्रगतीचा मार्ग निर्माण करत असेल, तर सर्व वंचित बहुजन घटकांनी, शोषित घटकांनी या संविधानाप्रती आपले असलेलं प्रेम, आपली असलेली आस्था दाखवण्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी 25 नोव्हेंबरला एक भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलंय आणि त्या भव्य दिव्य रॅलीचं आपण सहभागी व्हावं त्यामध्ये, म्हणून स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान केले. त्याचबरोबर भीमराव आंबेडकर हे जे काही भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत यांनी सुद्धा आवाहन केले. सुजात आंबेडकर यांनी सुद्धा सर्व मुंबई असेल, महाराष्ट्रातील असेल जे पदाधिकारी आहेत यांना सुद्धा आवाहन केले आणि गोरगरीब वंचित घटकांना सुद्धा आवाहन केले. विविध बैठका, मिटिंगा घेऊन त्यांना सांगितले की जर संविधान जर वाचलं तर भारत देश राहील. कारण भारतामध्ये असलेला शोषित वंचित घटक याला न्याय देण्यासाठी संविधान असणं गरजेचं आहे. आणि त्या संविधान जर टिकवायचं असेल तर संविधान आम्हाला पाहिजे, किंवा संविधानाप्रती असलेलं आपलं प्रेम दाखवण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं आपण शिवाजी पार्कला उद्या 25 नोव्हेंबरला 2023ला येऊन आपण आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. मित्रांनो, एवढंच करण्यासाठी की काय, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही 2014 पासून या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये जो काही झंझावात की वंचित शोषित घटकांना एकत्र करण्यासाठी चालू केलंय, आणि जे काही 2014 पासून RSS प्रणित भारतीय जनता पार्टीचं सरकार आले आणि संविधानाची मोडतोड कशा पद्धतीने चालू आहे, संविधानातून गोरगरीब जनतेला न्याय देण्याऐवजी संविधानाच्या नियमावलीची मोडतोड करून कशा पद्धतीने हे सरकार चालतंय आणि त्यांना पुन्हा मनुस्मृती या ठिकाणी आणायची की काय, यासाठी आणि सर्व समाज घटकांना समजून सांगण्यासाठी बाळासाहेबांनी जे काही 25 नोव्हेंबर 2023ला संविधान के सन्मान में असं म्हटलंय, याचा साक्षीदार आपल्याला व्हायचंय. आणि संविधान कोणत्याही पद्धतीमध्ये वाचलं पाहिजे. संविधान जर वाचणार नसेल तर त्याची मोडतोड करणारी माणसं तयारच आहेत, आणि ती जर मोडतोड होऊ द्यायची नसेल तर संविधानासाठी, संविधान के सन्मान में, संविधानाच्या सन्मानासाठी, संविधानाने आपल्याला आजपर्यंत दिलेल्या प्रेमाने, संविधानाने आपल्याला दिलेल्या न्यायासाठी, किंवा संविधानाने जे आपल्याला स्वातंत्र्य, मग स्वातंत्र्याचा हक्क असेल, मग आपल्याला बोलण्याचा हक्क असेल, अधिकार असेल, हे जर आपल्याला संविधानाने दिलं असेल तर त्याच्या प्रती आपण आपला आदर, आस्था, प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि या रॅलीचा किंवा या सभेचा एक आपण घटक म्हणून, किंवा एक त्या सभेचा एक छोटासा भाग म्हणून आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही मंडळी सर्व वंचित बहुजन आघाडीची मंडळी ज्या पद्धतीने सर्वांना आव्हान करतायत, त्याच पद्धतीनं वंचित आघाडीचा किंवा बाळासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या विचारांचा एक छोटासा घटक म्हणून मी सुद्धा आपल्याला आव्हान करतोय की 25 नोव्हेंबर 2023ला जे रॅली होते संविधान के सन्मान में, यासाठी आपण सर्वांनी, आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या लोकांनी, बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी, बाळासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या लोकांनी उद्या 25 नोव्हेंबरला दादर या ठिकाणी जमायचं आहे आणि संविधानाच्या प्रती असलेले आपला आदर, प्रेम व्यक्त करायचे. त्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचंय, हे मी सुद्धा आपल्याला आव्हान करतोय. कारण मित्रांनो, जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार आले, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे RSS प्रेरित सरकार आहे. आणि RSSनी कधीच संविधानाला मांडलेलं नाहीये, कारण त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये जातीयतेवर अवलंबलेला किंवा जातीयतेवर आधारित समाजाची निर्मिती त्यांना हवी आहे. सर्व वंचित घटकांना न्याय देणारा संविधान नको आहे, म्हणून कोणत्याही पद्धतीमध्ये संविधान हे बरखास्त केलं जाणार नाही,
किंवा संविधानाची पायमल्ली होणार नाही, त्यासाठी सर्व समाजाने जागं होणं गरजेचं आहे. आणि याच सभेला एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आता हे सुद्धा म्हटलं जातंय की अभी नहीं तो कभी नहीं. कारण आत्ता तुम्हाला यावंच लागेल, कारण पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि भारत देशावर जसं 2014 पासून भारतीय जनता पार्टी RSS प्रेरित सरकार येते आणि संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करते, ते जर सरकार उद्या परत सत्तेवर आलं तर संविधान बचाव म्हणावं लागेल किंवा संविधान वाचवा म्हणावं लागेल. त्यावेळेस मात्र संविधान वाचवायला कोणी नसेल, कारण त्यांचा अजेंडा संविधानाला संपवण्याचा आहे. आणि त्यांना जर संविधान संपू द्यायचं नसेल तर उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ज्या काही महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा आहेत, या जागा कोणत्याही पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्या नाही पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये असलेला गोरगरीब जनता, जो वंचित घटक आहे, यांनी एकत्र येऊन बाळासाहेबांबरोबर किंवा बाळासाहेबांच्या वंचित बरोबर आलं. कारण आज जर तुम्ही बघत असाल महाराष्ट्रातील स्थिती, तर मराठा समाज जे आरक्षण मागतोय त्यांना किती प्रयास करावे लागत आहेत. आणि बाबासाहेबांनी तर तुमच्यासाठी सर्व वंचित घटकांसाठी 59 जातींना आरक्षण काही न मागता मिळवून दिले. आणि ते जर तुमची प्रगती पाहून ही जर मंडळी, ही काही जातीयता मानणारी मंडळी जर हे संविधान मोडतोड करत असतील, तर ते टिकवायचं असेल तर तुम्हाला सर्व बहुजन समाजातील घटकांना उद्या शिवाजी पार्क या ठिकाणी जमावं लागेल. मित्रांनो, एवढंच काय, पण बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही वंचित बहुजन आघाडी निर्माण केली, याच्याबरोबर असलेला समाज हा इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे म्हणून ते अग्र धरत आहेत. आणि ते अग्र धरत असताना आता असं लक्षात येतंय की महाराष्ट्रामध्ये असलेले तमाम नेते काँग्रेसचे असतील, हे आता अनुकूल झालेले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आता इंडिया आघाडीमध्ये वंचितला घेण्यास अनुकूल आहेत. बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे. आणि ते पत्र असं की त्यांची जी काही बाबासाहेबांची आणि पंडित नेहरूंची मैत्री असेल, किंवा सोनिया गांधींनी ज्या पद्धतीने राजीव गांधीच्या नंतर काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतल्या, 1998 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाला एकत्र घेऊन 4 खासदार सुद्धा बनवले. आणि त्याचा फायदा असा झाला की टोटल सरकार जे आहे बहुमतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं. आणि मग जर भारतीय जनता पार्टीला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल 2024ला, तर कोणत्याही पद्धतीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आहेत, त्याच पद्धतीची भूमिका महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर बाळासाहेब आंबेडकर सुद्धा घेत आहेत. म्हणजे एकच विचारधारा असणाऱ्या 2 पक्षाची मंडळी जर एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये रोखण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची खूप मोठी गरज या काँग्रेस पक्षाला होईल. हा एक उद्देश ठेवून बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना पत्र लिहिले आणि वंचितची जी काही उद्या संविधान के सम्मान में रॅली आहे शिवाजी पार्कवर, येथे येण्याचं आव्हान केलंय. राहुल गांधी येतील न येतील, आलेच तर मधून आपण दुधामध्ये साखर असं होईल. परंतु नाही आले तरी काही हरकत नाही. परंतु बाळासाहेबांनी स्वतःची जी भूमिका आहे सर्व जनतेतील, महाराष्ट्रातील, देशातील जनतेच्या समोर मांडली की कोणत्याही पद्धतीमध्ये जातीयता मानणाऱ्या सरकारला मला बाजूला ठेवायचे. आणि जर काँग्रेसची पण तीच भूमिका असेल तर काँग्रेसने वंचितला बरोबर घेणं गरजेचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर फक्त महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्रामध्ये जो झंझावात निर्माण केलाय, तोच झंझावात निर्माण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकरी विचारधारेला मानणारा संपूर्ण देशामध्ये खूप मोठा समाज आहे. आणि त्याचमध्ये जर बाळासाहेब आंबेडकरांना उद्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून जरी वापरण्याची गरज आली
तरी बाळासाहेब आंबेडकर ते केल्याशिवाय राहत नाहीत आणि काँग्रेसला त्याचा खूप मोठा फायदा होईल या गोष्टीचा सारासार विचार करून राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, यांनी सुद्धा अनुकूलता दाखवून वंचित बहुजन आघाडीला एकत्र घेतलं पाहिजे, इंडिया आघाडीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातील शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा अनुकूलता दाखवली आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. कर्नाटकच्या इलेक्शनच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकर आणि पवार साहेबांची भेट झाली आणि जी रणनीतीचा परिणाम म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जी काही ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार तंत्र वापरलं याचा परिपाक म्हणून काँग्रेसचं एक हाती सत्ता आणली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवलं. तोच जर प्रकार करायचा असेल संपूर्ण देशामध्ये तर बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये संपूर्ण देशामध्ये जे काही 15 ते 20% मतदान आहे त्या मतासाठी बाळासाहेब आंबेडकरांना देश पातळीवर ब्रँड अँबॅसिडर, आंबेडकरी विचारधारेचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून, ब्रँड अँबॅसिडर म्हणून, वंचिताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून सुद्धा काँग्रेसला वापरता येईल आणि ही संधी काँग्रेसने सोडू नये यासाठी बाळासाहेब कसोशीनं प्रयत्न करतायत आणि या त्यांच्या प्रयत्नाला यश येवो हीच आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या संपूर्ण विचारधारा मानणाऱ्या लोकांकडून हीच अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल अशी आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या लोकांची आशा आहे आणि ती पूर्ण हो. मित्रांनो, उद्याची जी सभा आहे या सभेला आपण साक्षीदार व्हायचंय आणि डोळ्याचं पारणं फिटेल अशी सभा उद्याची होते किंवा संविधान सन्मान रॅली होते. या संविधान सन्मान रॅलीचं आपण साक्षीदार होण्यासाठी मी सुद्धा आपल्याला आव्हान करतो की बाळासाहेबांनी जे सांगितलंय की संविधान के सन्मान में, म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उद्या यायचंय आणि या सभेमध्ये नोंदवायचं आहे आणि ही सभा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्यासाठी आपण सुद्धा यायचंय एवढंच मी आव्हान करतो. म्हणून मित्रांनो, मी आजचं कॅप्शन दिलं होतं की संविधान के सन्मान में, यासाठी किंवा तुम्ही या माझ्या मताशी जर सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उद्या मात्र संविधान के सन्मान में रॅलीसाठी 25 नोव्हेंबर 2023ला शिवाजी पार्क या ठिकाणी या. मी येतोय, तुम्हीही या. एवढं बोलतो आणि थांबतो.